नमस्कार, मी आशिष जाधव. हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे. 3 दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आणि या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पालघर या लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण या कार्यक्रमात घेणार आहोत. आधी बातम्या बघूया. 3 बातम्या. पहिली बातमी आहे ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी, जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी अखेर मौन सोडलेलं आहे. काल त्यांनी एक ब्लॉग लिहिला आणि त्या ब्लॉगमधून त्यांच्या मनातली खदखद त्यांनी व्यक्त केलेली आहे. एक प्रकारे मोदी शहा यांची जी कार्यपद्धती आहे त्यावरच त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधलेला आहे. अडवाणी त्यांच्या ब्लॉगमध्ये असं म्हणतात की विरोधकांना शत्रू मानणे हे चुकीचं आहे. त्यांना देशद्रोही किंवा देशविरोधी मानणे हे तर त्याहूनही चुकीचं आहे. विरोधक हे शत्रू नव्हे तर प्रतिस्पर्धी आहेत, असं त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर पक्षाची जी आजवरची वाटचाल राहिलेली आहे त्यामध्ये आधी राष्ट्र, नंतर पक्ष, त्यानंतर शेवटी मी, पण आता उलट झालंय हेच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. एक प्रकारे मोदी शहा यांच्यावरती अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा मौन सोडलं. ते असं म्हणाले की लालकृष्ण अडवाणींनी अगदी अचूक शब्दांमध्ये भाजपचं जे तत्वज्ञान आहे किंवा जी तत्व आहेत ती मांडलेली आहे. खोचकपणे ते बोललेले आहेत. त्यांना माहिती आहे की लालकृष्ण अडवाणी हे फक्त आता लिहू शकतात, बोलू शकतात. ते आता बाजूला झालेले आहेत. राजकारणातून ते एकटे पडलेले आहेत, बाजूला पडलेले आहेत. हेच राजकारण असतं. पण त्यानिमित्ताने चर्चा सुरू झाली ती म्हणजे खरंच निवृत्तीचं वय असावं नसावं. त्यावर राहुल गांधी सुद्धा बोलले. हीच आपली दुसरी बातमी आहे. आज राहुल गांधी पुण्यामध्ये होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला, संवाद साधला. ते पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये मिसळले आणि तिथं ते एका प्रश्नाच्या उत्तरात असं म्हणाले की राजकारण्यांचं जे वय असावं निवृत्तीचं ते 60 असावं असं मला वाटतं. साहजिक आहे. राहुल गांधी 48 वर्षांचे आहेत. त्यांच्याकडे अजून 12 वर्ष आहेत. पण जे 60ीत आलेले आहेत, ज्यांचं राजकारण जोरात आहे, त्यांच्यासाठी हा इशारा आहे. काँग्रेस पक्षातही निवृत्तीचं वय राहुल गांधी हे लावू पाहतायत का? त्यामुळं अनेक काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणलेले आहेत. खरं तर देशभरात काँग्रेसनं जिथं म्हणून उमेदवाऱ्या जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये अनेक ज्येष्ठ नेते आहेत जे 60च्या पलीकडचे आहेत. खुद्द शरद पवार, महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नेते, ते सुद्धा 76 वर्षांचे आहेत. ते सुद्धा निवडणुकीला उभे राहू शकत होते, राहणारही होते. पण घरातनं विरोध झाला किंवा नातवासाठी त्यांनी तो नाद सोडला. ते म्हणाले ठीक आहे, राज्यसभाच बरी आहे, लोकसभेची दगदग नको आहे. प्रश्न असा आहे की राजकारणामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचं काम सरतं, व्यक्ती मोठी होते, तेव्हा त्याचं राजकारण संपत असतं. पण त्या व्यक्तीला असं वाटतं की त्याचं राजकारण खूप परिपक्व झालेलं आहे. पण पक्षाला असं वाटतं की ज्येष्ठांऐवजी नव्यांना, तरुणांना, तडफदार जे तरुण नेते आहेत त्यांना वाव दिला पाहिजे. किंवा बहुतांशी राजकारणच असतं. एकच एक व्यक्ती अनेक ठिकाणी अनेक पदांवर 30 व्यक्ती राहत असल्यामुळं तो जे एक ज्याला म्हणतो विरोधाचा ज्वर पक्षामध्ये तयार होतो, त्यातून सुद्धा अनेकांची तिकीटं कापली जातात. किरीट सोमय्यांचं उदाहरण घ्या. मित्रपक्षानं आक्षेप घेतला, विरोध केला म्हणून त्यांना फेर उमेदवारी ईशान्य मुंबईमधली भाजपनं नाकारली. इथं कुठं आला ज्येष्ठत्वाचा नियम? पण तो लावला गेला. पक्षासाठी काम करा सांगितलं गेलं. असं हे एकूणच ज्येष्ठांचं राजकारण होत असतं. अडवाणी त्यावर अगदी सूचकपणे बोललेले आहेत. आपली तिसरी बातमी ही महत्वाची आहे. आज दिवसभर प्रचार सभांमधून एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली पत्रकार परिषदेतून काँग्रेसवर हल्लाबोल करतायत. प्रकरण अगस्ता वेस्टलँड हे जे VVIP हेलिकॉप्टरचा सौदा आहे, जो जरी रद्द झाला असला तरी त्याची चौकशी सध्या CBI आणि ED मार्फत चाललेली आहे. त्यातला एक आरोपी जो दलाल आहे असं सरकारचं म्हणणं आहे, EDचं म्हणणं आहे, CBIचं म्हणणं आहे, ख्रिश्चन मिशेल, याला तिहार जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यानं जी काही जबानी दिली, जाब दिला, त्यावरून आरोपपत्र EDनं दाखल केलेलं आहे. त्यामध्ये EDनं 2 नावं घेतलेली आहे. एक म्हणजे AP आणि दुसरं FAM. डेहराडूनमध्ये थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधानांची जाहीर सभा होती. त्यात ते असं म्हणाले की AP म्हणजे अहमद पटेल आणि FAM म्हणजे फॅमिली, फर्स्ट फॅमिली. तर
हे काँग्रेस नेत्यांची नावं आहेत. काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणामध्ये पैसे घेतले असा आरोप आता भाजपकडून आणि ईडीतून आरोपपत्रात तसा केला गेलेला आहे. ते प्रकरण सुद्धा गाजत आहे. अद्याप काँग्रेसकडून कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. ह्या होत्या 3 बातम्या. त्यावरती आपण पुन्हा सविस्तर बोलणार आहोत. पण या कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये सेकंड हाफमध्ये आपण पालघर हा जो राखीव मतदारसंघ आहे त्यावरती चर्चा करणार आहोत. त्या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. आता बघूया बातम्या. पहिली बातमी, जसं मी आधी म्हणालो, पहिली बातमी ही लालकृष्ण अडवाणींनी ब्लॉग लिहिला. ब्लॉगमध्ये त्यांनी मोदी शहा यांच्या कार्यपद्धतीवरती टीका केली. त्याचबरोबर ते असंही म्हणाले की विरोधकांना शत्रू तर नकोच, पण ते प्रतिस्पर्धी आहेत. त्यातही ते देशद्रोही किंवा देशविरोधी नाही. भारत ही लोकशाही आहे. भारत हा सार्वभौम देश आहे. अशा वेळी विरोधकांना शत्रू किंवा विरोधक मानणं किंवा ते देशद्रोही असं म्हणणं हे चुकीचं आहे. ही आपल्या पक्षाची म्हणजे भाजपची परंपरा नाही. त्यातही त्यांनी पुन्हा आठवण करून दिली की आपल्या पक्षाची त्रिसूत्री काय आहे की आधी राष्ट्र, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि सगळ्यात शेवटी मी. पण त्याच्या अगदी उलट झालेलं आहे याची सुद्धा जाणीव त्यांनी अगदी बोचऱ्या भाषेत मोदी शहांना करून दिली. त्यावरती पंतप्रधान सुद्धा काही कमी नाहीत. त्यांनी लागलीच प्रतिक्रिया दिली की अगदी मोजक्या शब्दात, आम्हाला पण ते सुचलं नसतं अशा अगदी मार्मिक शब्दांमध्ये आमच्या पक्षाचं तत्व किंवा तत्वज्ञान हे अडवाणींनी त्यांच्या ब्लॉगमधून मांडलेलं आहे. एवढंच म्हणून ते थांबलेले आहेत. त्यांना माहिती आहे की अडवाणींचं काम संपलेलं आहे. तर असं हे सगळं झालं. आम्ही पण खोचक पत्रकार, आम्ही याच प्रश्नावरती किरीट सोमय्यांना गाठलं. आज किरीट सोमय्यांची जय महाराष्ट्र न्यूजनं मुलाखत घेतली. त्यामध्ये हाच प्रश्न थोडा फिरवून विचारलेला आहे. बघा, तुमच्या पक्षातल्या ज्येष्ठांची सुद्धा तिकीट कापल्या गेलेली आहेत. मग त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील. आज लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी नाराजी पत्र पक्षाकडे पाठवलेलं आहे. त्या पण म्हणतायत मी पण निवडणूक लढवणार नाही, कारण तुम्ही इंदोरच्या जागेविषयी कुठला निर्णयच घेत नाहीये. शेवटी मीच तुम्हाला सांगते की मलाच ही इंदोरची निवडणूक लढवायची नाहीये. आणि त्यामध्ये तुमचं नाव सुद्धा ऍड झालेलं आहे. पण असं समजायचं का की किरीट सोमय्या आता इतके ज्येष्ठ झालेले आहेत की केवळ त्यांना ज्येष्ठ आहेत म्हणून नाकारलं गेलंय की मित्र पक्षांना आक्षेप घेतला म्हणून नाकारलं गेलंय? यामध्ये फायदा कोणाचा झाला? मला असं वाटतं फायदा जर का कोणाचा झाला असेल तर तो विरोधकांचा झालेला आहे. आता ज्येष्ठ आणि जड, कोणासाठी ज्येष्ठ असेल, कोणासाठी तर जड असते, जड वाटत असेल तर तुम्ही जड आहात. ज्यांना जड वाटते, ज्यांना त्रास होतो ते प्रयत्न करतात. म्हणून जे ज्यांना जड वाटत असेल ते काही वेळी लॉबिंग करत असतात, धडपडत करत असतात. पण मी एक गोष्ट लक्षात ठेवतो, दिस इज नॉट द एंड ऑफ लाईफ. कुणाला सामाजिक काम करायचं असेल, राजकीय सेवा करायची असेल तर लोकप्रतिनिधित्व निश्चित त्याची क्षमता वाढवते. पण नसतानाही तुम्ही चांगलं काम करू शकतात. हे मी नाही, अनेक जण करतात आणि ते मी पुढेही करत राहणार. किरीट सोमय्या बोलले, सर्वांच्या वतीनं बोलले की पक्षानं जी म्हणून जबाबदारी आमच्यावर टाकली ती करत राहणं हेच खरं एका भाजपच्या कार्यकर्त्याचं काम आहे. पण किरीट सोमय्यांची अडचण आणि त्यांचं दुखणं हे त्यांनाच माहिती आहे. पण ते लोकांनाही कळलेलं आहे. भाजपनं निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे कोणी बोलत नाहीये. आपण वळूया दुसऱ्या बातमीकडे. दुसरी बातमी आहे ती म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पुण्यात होते. पुण्यात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संवाद साधत असताना व्यासपीठावरती मराठी अभिनेते बायोपिक भावे म्हणजे सुबोध भावे हे आले आणि त्यांनी असं सांगितलं की राहुल गांधी यांच्यावरती मी बायोपिक म्हणजे एक चित्रपट बनवणार आहे. त्याच वेळी राहुल गांधींनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली जे अलीकडे ते करतात, मुक्त संवाद साधतात. ते पत्रकार परिषदेलाही घाबरत नाहीत. ते कुठल्याही सभेमध्ये बोलतात. ते अगदी मनमोकळेपणानं बोलतात. आजही ते बरंच बोलले. पण बोलता बोलता त्यांनी असं सांगितलं की राजकारण्यांचं निवृत्तीचं वय असावं आणि मला असं वाटतं की ते 60 असावं. त्यामुळं अनेक काँग्रेसच्या नेत्यांची झोप उडालेली आहे. खास करून पृथ्वीराज चव्हाणांसारखे जे नेते आहेत की ज्यांचं वय किंवा त्यांची साठी झालेली आहे पण पुढे अजून त्यांचं राजकारण 15-20 वर्ष आहे, अशांचं काय, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. हा प्रश्न खरं तर विचारला गेला होता अडवाणींच्या ब्लॉगवरून, पण त्यावरून
स्वतःच्याच पक्षांची कोंडी किंवा स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांची कोंडी ही राहुल गांधींनी केलेली आहे. राहुल गांधी नेमकं काय म्हणालेत बघा. Why there is no retirement age for the politician? There should be retirement age. There should be retirement age for politicians. What do you think the age should be? कितने साल की होनी चाहिए एज? हाँ? 60? I agree with you. 60 is a good age for politicians to retire. 60 is a very good age. I think there should be a retirement age. Unfortunately, Notebandi or demonetization was a disastrous idea. Taking 500 rupees and 1,000 rupees and just removing them from the economy. You can ask any economist you want, that's a disaster. And it had a terrible effect on the economy. 2% of GDP was lost. Millions of jobs were lost. And the economy jammed shut. Frankly, there's nothing that can be done about demonetization now. The damage has already been caused. सुबोध भावे जे मराठी अभिनेते आहेत त्यांना राहुल गांधींवर चित्रपट बनवायचा आहे. आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदींवर चित्रपट बनलाय. तो खरं तर आज प्रदर्शित होणार होता, पण कोर्टानं आडकाठी घेतली. आचारसंहितेचा बडगा आहे असं सांगितलं आणि आता रिलीजची किंवा प्रदर्शित होण्याची तारीख ही पुढे ढकलली गेलेली आहे. पण दुसरीकडे नरेंद्र मोदींवर वेब सिरीज सुद्धा सध्या झालेल्या आहेत. त्यांचंही प्रसारण अनेक ठिकाणी चाललंय. नमो टीव्ही वरनं सुद्धा वाद चाललाय. नमो टीव्ही जो आलाय त्याचं लायसन, त्याचं सर्व्हिस प्रोव्हायडर्स इथपासून सगळं आता तपासलं जात आहे. निवडणूक आयोगाने या सगळ्याला आक्षेप का घेतला नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचवेळी सुबोध भावे यांना राहुल गांधींवर चित्रपट बनवायचा आहे. त्यांनी तशी घोषणा सुद्धा आज राहुल गांधींच्या समक्ष पुण्यात केलेली आहे. बघा. आई एम एन एक्टर. मैंने आज तक बहुत सारे बायोपिक किए हैं, लोकमान्य तिलक जी के ऊपर भी किया है, और मुझे बहुत सारे लोगों ने बताया कि मैं बहुत आप जैसा दिखता हूं. तो मैंने सोचा कि व्हाई डोंट टू मेक अ बायोपिक ऑन राहुल गांधी हिमसेल्फ. But the opposite is also true. I look like you. तो एक काम करते हैं सर, आप मेरे बायोपिक में काम करो. How old are you? 43 सर, बस आपसे छोटा सा छोटा हूं. तो आप मेरे बायोपिक करो, मैं आपका बायोपिक करता हूं. So for doing a biopic, I have to know the person. बायोपिक करायची म्हटल्यावरती समोरच्या माणसाला जाणून घेतलं पाहिजे, म्हणून ते भेटायला आलं होतं. पण हे राजकारणामध्ये इतकं सहज कोणी भेटायला आलं आणि सहज त्याला त्या नेत्यासमोर बोलायची संधी मिळाली असं होत नाही. हे सगळं स्टेज मॅनेज आहे. सुबोध भावे हे काँग्रेसच्या संपर्कात होते आहेत आणि आता ते राहुल गांधींसाठी कदाचित त्यांनी बातमी सोडली, पण त्याच वेळी ते चित्रपटही बनवणार असतील. कदाचित उद्या काँग्रेसचं कामही करतील. हे राजकारण आहे. आपण वळूयात तिसऱ्या बातमीकडे. तिसरी बातमी ही खूप महत्वाची आहे. ती या अर्थानं की एकीकडे राफेलच्या घोटाळ्यावरनं किंवा सौद्यावरनं काँग्रेस पंतप्रधानांना चौकीदार म्हणून हिनवते, आरोप करते, तर दुसरीकडे अगस्ता वेस्टलँड ही जी व्हीव्हीआयपी चॉपर्स किंवा हेलिकॉप्टर्सचा सौदा झाला होता यूपीएच्या काळात, तो रद्दही झाला. त्याची चौकशी पूर्ण केली, कोर्टानं आम्हाला मोकळी केलं असा दावा जरी काँग्रेस करत असली तरी सुद्धा मोदी सरकारनं या प्रकरणाची चौकशी केली. ईडीच्या माध्यमातून केली, सीबीआयच्या माध्यमातून केली आणि आता ईडीचं आरोपपत्र सुद्धा दाखल झालंय आणि त्यामध्ये 2 नावं पुढे येत आहेत. एक म्हणजे AP अशी लिहिलेली डायरी आहे, दुसरं नाव आहे FAM असं लिहिलेले त्या डायरीत आहे. त्या दोन्ही नावांचा खुलासा आज पंतप्रधानांनी ईडीच्या चार्जशीट वरून तोंडसुख घेताना डेहराडूनच्या जाहीर सभेत केलेला आहे. हा खुलासा असा आहे की AP म्हणजे अहमद पटेल जे सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आहेत. FAM म्हणजे फॅमिली फर्स्ट फॅमिली असे ते अर्थ आहेत असं खुद्द पंतप्रधानांनीच आज डेहराडूनच्या जाहीर सभेत सांगितलेलं आहे. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सुद्धा अगस्ता वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेसवर आरोप केलेत. बघा. कि इस ट्रांजैक्शन ऑगस्टा वेस्टलैंड में किस किस को पैसा मिल रहा है, उसमें भी RG, AP, FAM ये अंग्रेजी के अल्फाबेट्स थे.
इसमें चुप्पी नहीं चल सकती कांग्रेस की। केवल सीबीआई ईडी को गाली देना नहीं चल सकता है। और क्रिश्चियन माइकल 4 दिसंबर 2018 को और एक राजीव सक्सेना 30 जनवरी 2019 को हिंदुस्तान आए। आपण चर्चेकडे वळूया। आपल्यासोबत आज मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते दत्तू गवाणकर आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे नेते अजू पाटील आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये शिवसेनेच्या स्थानिक नेत्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयक ज्योती ठाकरे आहेत। याशिवाय आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष पालघरचे प्रशांत पाटील सुद्धा आहेत। मी सुरुवातीला प्रशांत पाटलांकडे जातो। प्रशांत पाटील, आरोप प्रत्यारोप होत राहतात, पण निवृत्तीचं वय काय असावं यावरून सध्या जोरात चर्चा सुरू आहे। आणि तुम्ही ठरवलेलं आहे की ज्याची 75 झालेली आहे त्यांनी आता घरी निवांत बसावं, टीव्हीवरनं राजकारण निहाळावं, हीच भूमिका आहे पक्षाची। म्हणूनच अडवाणी थोडे नाराज झालेत। लक्षात घ्या, अडवाणीजी हे आमचे अतिशय वरिष्ठ असे नेते आहेत। त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल एखादी प्रतिक्रिया करण्याच्या मी काही मोठा नाही, अतिशय लहान असा कार्यकर्ता आहे। ते त्यांचे प्रश्न आहेत, परंतु आज आपण जे भेटतोय ते पालघर लोकसभेसाठी, त्यामुळे कैलासवासी चिंतामणजी वनगा यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करतो आणि आशिषजी आपल्याला जय महाराष्ट्र सांगतोय। आणि भाजपाचा हा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये नाही, आपण त्यावरची चर्चा करणार आहोत प्रशांत पाटील। बरं, त्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की ठीक आहे, ज्येष्ठांना नाराज पक्ष करताय, पण पक्ष आपल्यातला जो सक्षम उमेदवार आहे तोही दुसऱ्या पक्षात पाठवतो। तुमचं उदाहरण द्या राजेंद्र गावितांचं। नाही, लक्षात घ्या, महायुतीचा उमेदवार राजेंद्र गावितजी आहेत। आपल्याला शेवटी सर्वप्रथम आता अडवाणीजींनी किंवा भाजपचे कर्तव्य आहे की देश प्रथम, नंतर पार्टी आणि नंतर आम्ही, असं आहे। देशासाठी आज जर खरोखर ज्याची गरज आहे ते म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाचं नेतृत्व करावं। आणि त्या संदर्भात जर समजा महाराष्ट्रामध्ये एखादी चांगली युती होऊन जास्तीत जास्त लोकसभेला जर खासदार जात असतील आणि त्यामुळे नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होत असतील, तर असं एखादं महायुतीने केलेलं पाऊल हे अतिशय स्वागतार्ह आहे असं मला वाटतं। ठीक आहे, ठीक आहे। आपल्यासोबत दत्तू गवाणकर आहे। दत्तू गवाणकर, राहुल गांधींनी जे आज पुण्यात सांगितलं की 60 हे निवृत्तीचं राजकारण्यांच्या वय असावं, तो निर्णय घेतील आणि तेवढा निर्णय घेणं सोपं नाही। कारण ज्यांना राहुल गांधींचं राजकारण किंवा 2004 पासून त्यांची वाटचाल माहिती आहे, राहुल गांधींना सुद्धा ज्येष्ठांची फळी खरं तर मोडून काढावी लागली, तरुणांची फळी उभारावी लागली, आपले निष्ठावंत कोण, घरभेदी कोण हे ओळखावे लागलेले आहेत। अशा वेळी पक्षातले जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावरती हा सर्जिकल स्ट्राईकच आहे एक प्रकारे निवृत्तीचा। अजिबात नाही। राहुल गांधींनी त्या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाला आपलं मत व्यक्त केलं। जर राहुल गांधी तसा आदेश आमच्या काँग्रेस पक्षाला देतील तर निश्चितपणाने आनंदाने सर्व आम्ही काँग्रेसवाले तो त्यावर अंमलबजावणी करू, हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। त्यांनी खुलेपणाने प्रेस कॉन्फरन्सला समोरे जाताना त्यांनी हे आपले मत व्यक्त केलीत। मोदीजी काय करतायत, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, आज सुमित्रा महाजनांची तिकीट कापली। अशा तऱ्हेचं राजकारण त्या ठिकाणी, म्हणजे त्यांचा अपमान किती करावा अडवाणींचा। त्रिपुराच्या मंचावरती आपण पाहिलं की ज्या तऱ्हेने त्यांना अपमानजनक वागणूक दिली गेली, ज्या तऱ्हेने अडवाणींना ज्यांनी रथयात्रा करून संपूर्ण भारतभर या भाजपाचा प्रचार आणि प्रसार केला, भाजपा अडवण्याकरता ज्यांनी आपलं रक्त आणि घाम सांडला, त्या ज्येष्ठांची चेष्टा या मोदीजींनी केली। अडवाणी जेव्हा जनसंघाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी बलराम मधोक नावाचे त्यांचे पूर्व अध्यक्ष होते, ज्यावेळेला अडवाणी प्रथम अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी मधोक साहेबांना पहिलं त्यांनी निलंबित केलं, निष्कासित केलं होतं। ते का निष्कासित केलं होतं तर त्यांनी असे गंभीर आरोप केले होते अटल बिहारी वाजपेयी आणि आता ज्यांना पद्मविभूषण दिलं नानाजी देशमुख, त्यांच्यावरती दीनदयाळ उपाध्याय यांच्या संदेहास्पद मृत्यूबद्दल त्यांनी संदेह व्यक्त केला, याकरता त्यांना अडवाणीने काढलं। परंतु अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा सांगितलं की राजधर्म का पालन करो, त्यावेळेला याच अडवाणींनी मोदीजींना वाचवलं
त्यांच्या शिक्षणाला वाचवलं, पण त्यांची फळं त्यांना आज भोगावी लागतायत. आणि अडवाणी हे अडगळीत पडलेत. अडवाणीच नव्हेत, त्यांची ज्येष्ठाची संपूर्ण टीमच तिथे अडगळीत पडल्यासारखी दिसत आहे. ठीक आहे, आपल्यासोबत अजीव पाटील सुद्धा. अजीव पाटील, मला थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. एक जेव्हा आपण एखादं राजकारण करतो, मला वाटत नाही, म्हणजे जरी राहुल गांधी म्हणाले असले की 60 हे वय असावं, उलट 60 तर राजकारणी अगदी मुरब्बी बनतो आणि त्याला खऱ्या अर्थानं राजकारणात तो जर का तळागाळातून त्यांनी राजकारण सुरू केलं असेल तर ते त्याचं परिपक्व होण्याचं वय आहे. उलट पुढची 60 वरून 70 पर्यंतची जी 10 वर्ष आहेत, जर का आपण अनेक दाखले देता येतील, अनेक महाराष्ट्रात तर कित्येक दाखले देता येतील की ज्यांचं राजकारण खऱ्या अर्थानं 60 ते 70 मध्ये बहरलंय. सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगू इच्छितो, काही सुरुवात आमच्या बहुजन विकास आघाडीपासून सुरू झालेली आहे. आमचे महापौर नारायण मानकर यांची जशी 60 झाली त्यांनी निवृत्ती डिक्लेअर केली आणि बहुजन विकास आघाडीमध्ये जेवढे पण ज्येष्ठ आहेत ज्यांचं वय 60च्या आसपास आहे त्यांनी निवृत्ती घेऊन फक्त पक्षासाठी दिवस रात्र काम करत असतात. आणि राहुल गांधी म्हणाले त्यात चूक नाही, पण कुठेतरी थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, परंतु निवृत्तीचं वय हवं. हे जगामध्ये तुम्ही बघाल वयाचं तर सगळ्या ठिकाणी तरुण आहेत आणि जिकडे तरुण देश आहे, तरुण आहे आपला देश संपूर्ण, तर त्या ठिकाणी तरुण व्यक्ती राजकारणात असायला पाहिजे. 60च्या पुढे निवृत्ती घेऊन घरी बसायचं नाही, पण पक्षासाठी आणि समाजासाठी ते काम करू शकतात, त्यासाठी निवडूनच यायला पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही. ज्योतिताई, तुम्हाला असंच वाटतं? मुळात प्रत्येक कॅडरमध्ये निवृत्तीचं एक वय असतं, तर त्या अनुषंगाने म्हटलं तर राजकारण या क्षेत्रामध्ये निवृत्तीचं वय असायला हवं, ही एक बाजू झाली. पण त्याचबरोबर दुसरी बाजू जी आहे की 60मध्ये माणूस जसं अजीवजी म्हणाले तसं तो प्रगल्भ होतो आणि या प्रगल्भतेचा फायदा समाजकारणासाठी जास्तीत जास्त पद्धतीने करता येतो. त्यामुळे बॅलन्स असला पाहिजे. शिवसेनेमध्ये माननीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या काळापासूनच युवा सेनेला प्राधान्य द्यायला सुरुवात केली. म्हणजे तो बॅलन्स जो आहे, जो प्रगल्भतेचा आणि जो युवकांचा, हा बॅलन्स शिवसेनेमध्ये योग्य पद्धतीने साधला गेलेला आहे. आणि म्हणून जरी अजीवजी म्हणाले की त्यांनी सुरुवात केलेली असली तरी मला असं वाटतं की शिवसेना ही युवकांना संघटनेमध्ये किंबहुना राजकारणात आणि समाजकारणामध्ये आणणारी अग्रेसर अशा पद्धतीची एक संघटना आहे. ज्योतिताई, तुम्ही विषय काढला, या विषयाला खरं तर छेडायचं नव्हतं पण आता तुम्ही विषयच काढला. बघा, आनंदराव अडसूळ 4 वेळचे खासदार, अनंत गीते 6 वेळचे खासदार, चंद्रकांत खैरे 5 वेळचे खासदार, भावना गवळी 4 वेळच्या खासदार. त्या तरुण आहेत खरं तर, पण अनंत गीते असतील किंवा आनंदराव अडसूळ असतील, खैरे असतील आणि अनेक राजकारणामध्ये हे सगळे 60च्या पलीकडचे आहेत. या सगळ्यांना जर का असा नियम लावतो म्हटलं तर मग पक्षाचं नुकसान होतं ना, की जी सीट शुअर निघते किंवा जी आपली जागा अतिशय सेफ किंवा सुरक्षित आहे, पण त्या जागेवरती फक्त आपल्या खासदाराचं, जो विद्यमान खासदार आहे त्याचं वय वाढलंय म्हणून त्याची फेर उमेदवारी नाकारणं हे बरोबर नाही ना. म्हणजे जे भाजप करतं ते शिवसेनेने केलं पाहिजे असं नाहीये. नाही, भाजप करतं ते शिवसेनेने करतं किंवा शिवसेना करते अशातला भाग नाहीये. मुळात मी जे म्हटलं मगाशी की निवृत्तीचं वय असावं, ते किती असावं हा सामोपचाराने पक्षप्रमुखांनी घ्यायचा निर्णय आहे. ते 75 असावं, ते 60 असावं की या दोघांच्या मधलं असावं हा पक्षप्रमुखांचा आदेशाचा भाग आहे. परंतु एक असलं पाहिजे या पद्धतीचं मत. पुन्हा मी हेही म्हटलं की प्रगल्भता येते, ठराविक वयामध्ये प्रगल्भता येते. आज 6 वेळा खासदार असलेली आमची मंडळी 6 वेळा खासदार का आहेत? कारण 6 वेळा त्यांनी खासदारकी भूषवत असताना आपल्या भागातील, आपल्या प्रभागातील सगळ्या लोकांना, सामान्य लोकांना न्याय दिलेला आहे. आणि म्हणून ते 6 वेळा किंबहुना आता 7व्यांदा निवडून ज्या वेळेला येणार आहेत त्यावेळेला त्यांच्या प्रगल्भतेचा नक्कीच फायदा या आमच्या पक्षाला होणार आहे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर पालघर जो अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचा आढावा चर्चा करणार आहोत. कारण इथली जी इंटरेस्टिंग बॅटल आहे ती अशा अर्थानं आहे की जे सध्याचे खासदार आहेत राजेंद्र गावित, हे पोटनिवडणुकीत गेल्या वर्षी भाजपकडनं निवडून आले होते. यंदा मात्र ते शिवसेनेचे उमेदवार आहेत, कारण ही जागा भाजपनं शिवसेनेला सोडलेली आहे. हे औदार्य भाजपनी शिवसेनेकडे दाखवलेलं आहे की विद्यमान खासदार असताना सुद्धा आपली जागा भाजपला सोडलेली आहे. शिवसेनेनं सुद्धा परतफेड केली की ठीक आहे,
तुम्ही आम्हाला जागा सोडताय, आम्ही औदार्याची परतफेड करतो, तुमचेच जे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच आम्ही उमेदवार बनवतो. म्हणजे गेल्या वेळेस कमळावर निवडून आलेले राजेंद्र गावित यंदा धनुष्यबाण हातात घेऊन उभे आहेत. पण ही लढत तेवढी सोपी दिसत नाहीये. काँग्रेसनं सुद्धा मतविभाजन टाळण्यासाठी ही जागा बहुजन विकास आघाडीला सोडलेली आहे. म्हणजे महाआघाडीचा उमेदवार तो कोणता आहे त्याचं नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. पण ही लढत खूप अटीतटीची होईल असं मानलं जातंय. त्याच लढतीचा आपण आढावा घेणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. पालघर हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात अटीतटीचा सामना होतोय. तो सामना कशा पद्धतीनं रंगू शकतो याविषयीचा हा वृत्तांत बघा. आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांचा हा आढावा. मुंबई उपनगरांना लागून पण आदिवासी बहुल लोकसभा मतदारसंघ असलेल्या पालघरमध्ये नेहमी चुरशीची लढत पाहायला मिळते. या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये बहुजन विकास आघाडीनं भाजपावर सरशी साधली होती. पण 2014 मध्ये भाजपाच्या चिंतामण वनगा यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा 60,000 मतांनी पराभव केला होता. तेव्हा माकपच्या लाडक्या खापर्डे यांनी 76,890 मतं मिळवली होती. पुढे विधानसभा निवडणुकीत पालघर लोकसभा विधान क्षेत्रांमध्ये संमिश्र निकाल लागला. म्हणजे डहाणूमधून पास्कल धनारे आणि विक्रमगडमधून विष्णू सावरा हे भाजपाचे 2 आमदार निवडून आले. तर बोईसरमधून विलास तरे, नालासोपारामधून क्षितिज ठाकूर आणि वसईमधून हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार निवडून आले. आणि पालघरमधून शिवसेनेचे अमित घोडा निवडून आले. पुढे चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर 2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपानं राजेंद्र गावित यांना काँग्रेसमधून आयात करत उमेदवारी दिली. राजेंद्र गावित यांनी वनगा यांचा 29,000 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनी सुद्धा 2,22,000 मतं मिळवली होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र भाजप शिवसेनेची युती झाली आणि भाजपानं पालघर मतदारसंघ शिवसेनेला सोडला. शिवसेनेने राजेंद्र गावित यांना भाजपमधून आयात उमेदवारी दिली. तर दुसरीकडे काँग्रेसनं ही जागा बहुजन विकास आघाडीला सोडली. पण अजूनही बहुजन विकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे बळीराम जाधव, राजेश पाटील आणि मनीषा निमकर यांची नावं बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. यंदा युती विरुद्ध आघाडी अशी थेट लढत होणार आहे एवढं मात्र नक्की. कॅमेरामन संदीप रणपिसेसह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, मुंबई. आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांनी पालघरमधले जे मतदार आहेत त्यांचंही म्हणणं जाणून घेतलंय. बघा. पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना काय वाटतं इथल्या विकासाविषयी आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत काही मतदार आहेत या पालघर जिल्ह्यातील. सर, काय सांगाल, या 5 वर्षात कुठला विकास झाला पाहिजे होता आणि भविष्यामध्ये 5 वर्षामध्ये कुठला विकास होणं अपेक्षित असं तुम्हाला वाटतं? गेले 5 वर्षामध्ये ह्या पालघर जिल्ह्यामध्ये काही विकास झालेला मिळत नाही. जे खासदार येतात फक्त आश्वासनाची खैरात करून जातात. आजही या परिसरामध्ये आरोग्य, रस्ते, पाणी अनेक समस्या आहेत. तसेच आमच्या या परिसरात आदिवासी समाज, कुणबी समाज, मुस्लिम समाज सर्व समाजाचे लोक राहतात. मात्र त्यांचे विद्यार्थी म्हणजे जे मुलं आहेत त्यांना शिक्षण मिळत नाही. शिक्षणासाठीही त्यांना मुंबई गाठायला लागतो. आता जे खासदार होते राजेंद्र गावित निवडून आले होते ते लोकांनी मतं मागायला आले, त्याच्यानंतर ढुकून बघितला नाही या आमच्या परिसरामध्ये. ह्याच्या आधीचे खासदार पण होते पण काहीही काम झालेला मिळत नाही आमच्या या परिसरामध्ये. म्हणून आता येणारा खासदार आम्हाला असा हवा आहे की खरोखरच आम जनतेचे कामं केले पाहिजेत. काय वाटतं, काय व्हिजन असलं पाहिजे खासदारांचं? कुठल्या योजना या तुमच्या मतदारसंघामध्ये राबवल्या पाहिजे असं वाटतं? मला असं वाटतं की आमच्या मनोर ग्रामीण भागात मनोर ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यामध्ये इतकी टेक्नॉलॉजी निघालेली आहे तरी पण एक पण मशीन सगळ्या अपुरं काम चालतं. तिथे हॉस्पिटल डिलिव्हरीसाठी एखादी बाई गेली तर तिला पटकन खासगी रुग्णालयात पाठवावं लागतं. त्या सगळ्या सोयी सुविधा मनोर ग्रामीण रुग्णालयामध्ये असायला पाहिजे. मला तरी असं वाटतं. 5 वर्ष आम्ही खासदाराकडे हात जोडायचे आणि खासदार किंवा आमदार किंवा नेता
हा 5 वर्षांनी एकदा आमच्याकडे येणार आणि आमच्या मतदारांना हात जोडतोय. काय तुला वाटतं की खासदारांनी कुठली विकास कामं तुमच्या मतदारसंघात केली पाहिजे आणि कुठल्या गोष्टींची कमतरता भासते? प्रत्येक जण येतो, प्रत्येक जण बोलतो आम्ही ही तुमची कामं पूर्ण करू. आता जव्हार मोखाड्यासारख्या भागामध्ये पाण्याची एवढी टंचाई आहे. आता मध्ये आदित्य ठाकरे येऊन गेले, ते बोलले का आम्ही जव्हार मोखाड्यासारख्या भागामध्ये पाण्याची टंचाई दूर करू, पण येतात आश्वासनं देतात आणि पाण्याची काहीच टंचाई करत नाही. पालघर जिल्ह्यामध्ये खूप पाण्याची टंचाई आहे, पण ह्या भागामध्ये येऊन फक्त आश्वासनं दिली जातात आणि काहीच आश्वासनं पूर्ण केली जात नाही. इथे शिक्षणाच्या खूप टंचाई आहे, म्हणजे शिक्षण कुठेच नाही. आम्हाला शिक्षण घेण्यासाठी, आम्हाला चांगलं शिक्षण घेण्यासाठी मुंबई सारख्या भागामध्ये जायला लागतं. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी चांगल्या सुविधा पालघर जिल्ह्यामध्ये करायलाच पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. रोजगाराविषयी तुमचं काय मत आहे की या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे रोजगार आहेत असं वाटतंय? पालघर जिल्ह्याचं तर सोडा हो, जे देशात रोजगार होते ते पण रोजगार कमी झाले साहेब. आणि खासदार असा असावा की जो 5 वर्षानंतर नाही निवडून आला तरी त्याची दुकान चालू असायला पाहिजे. आजकालचं ते खासदार असे आहेत का इलेक्शन आले का त्यांची दुकानं उघडी करतात, इलेक्शन झाले का मग दुकानं बंद, म्हणजे आपण खासदारांना शोधत बसायचं 5 वर्ष. असा खासदार नाही पाहिजे. खासदार असा पाहिजे की काम करणारा पाहिजे, नेहमी त्याचा वावर असायला पाहिजे, त्याच्या वार्डामध्ये त्याच्या एरियामध्ये दिसायला पाहिजे. तो विषयी तुम्हाला काय वाटतं? काय करणं? खूप वर्ष झाले सगळे येतात, सांगतात आम्हाला आम्ही तुमच्यासाठी काम देऊ, आम्ही तुमच्यासाठी पाणी देऊ. तसं आता काहीच एवढं होतच नाही. मुलं शिकतात, त्यांना नोकरी नाही आणि इकडून तिकडे पाण्यासाठी जायला लागते, पाणी व्यवस्थित देत नाही. एवढंच द्यावं बस त्याच्यासाठी. कॅमेरामॅन संदीप रणपिसेसह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, पालघर. मी चर्चेला सुरुवात करतो. आपल्यासोबत अजू पाटील आहेत, बहुजन विकास आघाडीचे नेते. अजू पाटील, बघा, बहुजन विकास आघाडीचे सुद्धा 2009ला बळीराम जाधव निवडून आले होते, 2014ला तुमचा पराभव झाला. आता पुन्हा तुम्ही उमेदवार सुद्धा निवडलेला नाही. आणि दुसरीकडे राजेंद्र गावित हे भाजपमध्ये मधून शिवसेनेत प्रवेश करतेही झाले, त्यांची उमेदवारीही जाहीर झाली. उद्या एखाद्या वेळेस ते अर्जही भरतील किंवा भरलाही असेल, ते कामाला तर लागलेलेच आहेत. मला प्रश्न असं विचारायचा आहे की लढत समोर आहे, 29 एप्रिलला मतदान आहे, तरी सुद्धा बहुजन विकास आघाडीचा उमेदवार का जाहीर नाही, नाव का जाहीर होत नाही? भांडणं लागतील पक्षात म्हणून? सगळ्यात महत्वाचं, गेले 30 वर्ष आमचा उमेदवार हा निवडणूक फॉर्म भरतानाच डिक्लेअर होतो. आणि आता महाआघाडी आहे, उद्याला महाआघाडीची बैठक होते. सगळ्यांना विश्वासात घेऊन उमेदवार तिकडे डिक्लेअर करू. आणि सगळ्यात महत्वाचं, बहुजन विकास आघाडीने केलेली कामं या जोरावरच इलेक्शन लढलं जातं, नावावर कुठच्या लढलं जात नाही. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमच्या कामावर लोक विश्वास ठेवतात आणि मतं देतात. ठीक आहे. ज्योती ठाकरे आहेत आपल्यासोबत, शिवसेनेच्या तिथल्या समन्वयक आहेत. ज्योती ठाकरे, हेच कारण आहे की आम्ही उमेदवारी अर्ज भरू तेव्हाच नाव डिक्लेअर करू, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, की काही वेगळं कारण तुम्हाला विरोधक म्हणून दिसतंय? मुळात मी असं म्हणेन की बहुजन विकास आघाडीकडे आजतागायत उमेदवार नाहीये. एक ठोस उमेदवार राजेंद्र गावितांच्या म्हणजे महायुतीच्या उमेदवाराच्या विरुद्धामध्ये देण्यासाठी अशा पद्धतीचा उमेदवार नाही. आजीवजी म्हणाले की आमची ती पद्धत आहे, त्यांची ती पद्धत असेलही, परंतु याच्यापूर्वी ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आता 9 तारीख शेवटचे फॉर्म भरण्याची, तर अगदी शेवटच्या तारखेपर्यंत इथपर्यंत बविया कधीच गेली नव्हती. आज पहिल्यांदा असं होतंय की महायुतीचा एक सक्षम उमेदवार समोर असल्यामुळे, आणि आमची महायुती ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई आणि श्रमजीवी संघटना या 4 मंडळींची अगदी महत्वाची आणि चांगली साझेदारी असणारी ही युती महायुती असल्यामुळे या महायुतीच्या सक्षम उमेदवारापुढे कोणता उमेदवार द्यावा असा प्रश्न बविया किंवा त्यांच्या आघाडीला पडला असावा असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळेच सक्षम उमेदवाराची चाचपणी त्यांची अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत होत असावी असं विरोधक म्हणून आमचं मत आहे. ठीक आहे. आपल्यासोबत दत्तू गवाणकर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. दत्तू गवाणकर, मागच्या 2 निवडणुकांचा जर का आपण अनुभव घेतला, म्हणजे 2014ची निवडणूक आणि 2018ची पोटनिवडणूक पालघरची, तर दोन्ही वेळेस काँग्रेसनं आपला उमेदवार उभा केला होता आणि अगदी 3ऱ्या 4थ्या क्रमांकावर काँग्रेस फेकल्या गेली होती. त्यामुळं काँग्रेसनं यंदा असं ठरवलं की जर का बहुजन विकास आघाडीला सोबत घेतलं, त्यांच्याबरोबर महाआघाडी केली आणि आता माकपही तुमच्या महाआघाडीत पालघरमध्ये आहे, तर मतांचं विभाजन टाळलं जाईल. हाच हेतू आहे की तुमच्याकडे सक्षम उमेदवार नाही, उगाच शोभा कशाला, म्हणून हा निर्णय झालाय? अजिबात नाही. आमची महाआघाडी आहे आणि महाआघाडीने ही बवियाला ही जागा सोडलेली आहे आणि आमचा उमेदवार गेल्या वेळेला मागे होता
आणि 2 नंबरला भाऊ याचा उमेदवार त्यावेळेला होता, त्यामुळे त्यांचा हक्क त्या जागेवरती प्रस्थापित होतो, म्हणून महाआघाडीने त्यांना ती जागा सोडलेली आहे. उमेदवार आमच्याकडे आहेत, परंतु आघाडीने जागा त्यांना सोडल्यामुळे ते जो उमेदवार देतील त्याचा इमाने इतबारे आम्ही त्यांचं पाठराखण करू आणि त्या ठिकाणी आमची काँग्रेसची मतं त्यांना देण्याचं काम काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी करेल. ठीक आहे. आपल्यासोबत प्रशांत पाटील आहेत, भाजपचे स्थानिक नेते आहेत पालघर मधले. प्रशांत पाटील, अनेकांनी विरोध दर्शवला होता पक्षाच्या निर्णयाला जेव्हा ही जागा सोडताना. काही ठिकाणी तशी नाराजी व्यक्तही झाली होती, पण आता विद्यमान खासदार जे भाजपचे होते तेच शिवसेनेचे उमेदवार आहेत, ते शिवसेनेत गेलेले आहे. असं असलं तरी ऍक्च्युअल फील्डवरती प्रत्यक्ष कार्यकर्त्यांमध्ये तुमच्या आणि शिवसैनिकांमध्ये खरंच दिलजमाई होईल असं वाटतं तुम्हाला? आता तुम्हाला खरं म्हणजे ह्या दिलजमाईसाठी म्हणजे अगदी आत्ताच होऊन गेलेल्या जी पालघर नगर परिषद आहे त्याची निवडणूक जर तुम्ही लक्षात घेतली तर एक उत्तम उदाहरण आम्ही शिवसेना आणि भाजपा युतीचं कसं असावं त्याचं एक उत्तम उदाहरण आम्ही या पालघर नगर परिषदच्या निवडणुकीला दिलेलं आहे. पालघरच्या शहरामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ आहे असं समजून आम्ही अगदी जागा वाटपात सुद्धा थोडस एक पाऊल पाठी घेऊन अतिशय सुंदररित्या असं आम्ही एकत्र लढलो. रिझल्ट चांगला आला. मला एवढंच वाटतं याहीकडे की राजेंद्र गावितांसारखा एक सक्षम उमेदवार म्हणजे आता ज्या आपण अगोदरच्या पालघरकरांच्या आपण ज्या व्यथा किंवा हे बघितल्या त्यावेळी थोडस त्या तिकडे बघण्यात येताना थोडस पाठी वळून बघितलं तर राजेंद्र गावित हा असा उमेदवार आहे की त्यांनी अख्खा पालघर जिल्हा हा पिंजून काढलेला आहे. आणि विशेष म्हणजे आपण अद्यापपर्यंत म्हणजे खरोखर थोडंसं वाईट आहे की आजही आपण आरोग्य, रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल चर्चा करतोय, परंतु मनोरचं जर उदाहरण घेतलं तर मनोरला असेल किंवा डहाणूला असेल किंवा अगदी वसईला असेल ट्रोमा सेंटर करण्याचं काम सुद्धा आता सुरुवात होते. त्याची सुद्धा चांगली कामं त्यांनी केलेली आहेत. राजेंद्र गावितांचं जर 6-7-8 महिन्याचा जर आपण लेखाजोखा बघितला तर रेल्वे असेल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे थांबे असल्यापासून त्यांच्या पायाभूत सुविधापर्यंत असो, अगदी आदिवासी समाजांचे वनपट्टे देण्यापर्यंत असो किंवा अगदी जी काही योजना ज्या सरकारी भारतीय सरकारने दिलेल्या ज्या योजना आपल्यापर्यंत देणार याच्यामध्ये अतिशय चांगलं मार्क्स त्यांना मला तरी वाटतं जनतेने दिलेत आणि त्यामुळेच कदाचित विरोधकांना आता उमेदवार डिक्लेअर करायला वेळ लागतोय. ठीक आहे. मी येतोय तुमच्याकडे पुन्हा. मला याच मुद्द्यावर ती आधी अजू पाटलांना छेडायचं आहे. अजू पाटील, आपण जर का पोटनिवडणुकीचं एकूणच त्या निवडणुकीत जो काही वाद झाला तो बघितला तर तुम्ही असा आरोप केला होता की सरकारी यंत्रणा भाजपनं हाताशी धरून ही निवडणूक लढवलेली आहे आणि त्याचा त्यांना फायदा झाला. पण आता तसं नाही. आता लोकसभेची आचारसंहिता आहे. राज्य सरकारचं किंवा राज्य निवडणूक आयोगाचं आता काही चालत नाही. त्यामुळे आता पारदर्शी निवडणुका होतील. ही निवडणूक जरी पारदर्शी पद्धतीने होत असेल तरी सुद्धा मागची काही प्रकरणं बघितल्यानंतर पालघरमधली निवडणूक इतक्या सहजासहजी नाही. म्हणजे ही जी चर्चा असते की मनी अँड मसल पॉवर इन पालघर, हा वाद किंवा हा शिक्का या मतदारसंघावरून कसा पुसला जाईल? सगळ्यात महत्त्वाचं का पोटनिवडणुकीमध्ये आमच्यापेक्षा भाजप आणि शिवसेना नळावरील भांडणापेक्षा जास्ती वाईट भांडत होते. त्यांनीच आरोप हे सगळे केलेले आणि त्यांनी आरोप करताना त्यासंबंधी दाखले देखील दिलेले, पुरावे देखील दिलेले आणि त्यासंबंधी त्यांनी या गावितांच्या विरुद्धच निवडणूक आयोगापर्यंत धाव घेतलेली. आम्ही कुठेही जास्ती कुठच्याही कोणावर आरोप केले नाही. आम्ही काय कामं करू शकतो, आम्ही काय गेल्या वेळी कामं केली. मगाशी ट्रॉमा सेंटरचा विषय झाला. हा ट्रॉमा सेंटर आमचे खासदार असताना मंजूर करून घेतलेले आहेत. डहाणू नाशिक रेल्वे आमच्या खासदारांनी मंजूर करून घेतलेली 58 करोड रुपये त्यासाठी सर्व्हेसाठी दिले. सर्व्हे झाला देखील, परंतु या गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं काम या सरकारकडनं झालं नाही. आणि जे गावित निवडून आले त्यांनी या 8 महिन्यामध्ये 23 झाल्या बैठका लोकसभेच्या. मला वाटतं फक्त 8 वेळा त्यांनी गेले. अनुपस्थिती होती त्यांची. कुठच्याही प्रकारचं ते म्हणतात परंतु काम केलेलं नाही. जे त्याच्या आधी 5 वर्ष बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधवांनी जी केलेली आहे ते कुठचंही काम त्यांनी केलेलं नाही. ठीक आहे. आपल्यासोबत ज्योतिताई ठाकरे आहेत, शिवसेनेच्या स्थानिक समन्वयक आहेत.
ताई, मला हाच प्रश्न तुम्हाला थोडा वेगळ्या पद्धतीनं विचारायचा आहे की पालघरचा जो मतदारसंघ आहे, निम्मा भाग हा ग्रामीण आहे, निम्मा हा नागरी आहे, शहरी आहे, आणि निम्मा जो शहरी भाग आहे तिथे बहुजन विकास आघाडीचं प्राबल्य आहे किंवा प्रस्ताव आहे. अशा वेळी शिवसेना, जिथं आता भाजपची साथ आहे ठीक आहे, पण उमेदवार तुम्ही आयात केलेला आहे. शिवसैनिकांना तुम्ही कसं पटवून द्याल सबंध पालघरच्या की हा उमेदवार आपला शिवसैनिक आहे, हा आपला नेता आहे, याचं चिन्ह हे कमळ नाही तर धनुष्य आहे? मुळात पालघरचा जर आपण विचार केला तर पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल तर नक्कीच आहे, पण त्याचबरोबर तो 3 भागात विभागला गेलेला आहे. सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 भागामध्ये हा आदिवासी जिल्हा आमचा पूर्णपणे वेगळा वेगळा झालेला आहे. असं असलं तरी आपण जो प्रश्न विचारला की शिवसैनिकांना कसं पटवून द्याल, तर शिवसैनिकांसाठी मातोश्रीचा आदेश हा अंतिम आदेश असतो, त्यामुळे पटवून देणं वगैरे हा काही विषय नाहीये. दुसरं असंच महत्वाचं की आमचा जो उमेदवार, ज्याला पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मागच्या इलेक्शनच्या नंतरच, पोटनिवडणुकीच्या नंतरच जाहीर केलं होतं की शिवसेनेचा पुढचा लोकसभेचा खासदार हा श्रीनिवास वणगा असेल, किंबहुना आपला उमेदवार तो असेल. परंतु ज्या वेळेला निवडणुकीची ही धामधूम सुरू झाली त्यावेळेला स्वतः श्रीनिवास वणगाने उद्धव साहेबांकडे मातोश्रीला जाऊन सांगितलं की मला या माझ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे माझा जो टप्पा आहे अजून माझा अनुभव कमी आहे आणि म्हणून माझ्या टप्प्यामध्ये मला स्वतःला काम करू दे, कारण मला माझ्या बाबांसारखं म्हणजे स्वर्गीय चिंतामणजी वणगा यांनी जे काही नसताना त्या ठिकाणी पक्षाचं रुजवण्याचं मोठं काम केलेलं आहे, अशा पद्धतीचं भरभक्कम काम मला करायचं आहे. आणि त्यामुळे साहेब मला इकडची उमेदवारी सध्या देऊ नका, मी या भागात आधी काम करतो आणि मग काम केल्यानंतर मला पुढची संधी द्यावी, कारण ही ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला मी स्वतः मातोश्रीवरती होते आणि त्यामुळे हा सगळा आमच्या समोर, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर झालेला विषय आहे. म्हणजे मला नाही, मला एक आवर्जून आता तुम्ही विषय काढलात, खरं तर माझ्या डोक्यातनं हे गेलं होतं. हे असंच आहे की श्रीनिवास वणगा यांना उमेदवारी नाकारली कारण याचं एवढं भांडवल केलं गेलं की तुम्ही 2014ला तुम्ही भांडलात भाजप बरोबर की तुम्ही श्रीनिवास वणगांना का उमेदवारी देत ना, तुम्ही का राजेंद्र गावितांना उमेदवारी देत आहात, आणि तुम्ही त्यांना उमेदवारी देत नाही म्हणून मग पोटनिवडणूक श्रीनिवास वणगा यांच्या मार्फत शिवसेनेनं लढवली होती. मुळात कसं झालं की त्यावेळेला वणगांचं, चिंतामण वणगा यांचं निधन झाल्यानंतर जी जागा रिक्त झाली, तर त्यावेळेला ज्या वेळेला पोटनिवडणूक होते त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात, केवळ पालघर म्हणून नव्हे, ज्या ठिकाणी ज्या वेळेला पोटनिवडणुका झाल्या त्या वेळेला त्या ठिकाणचा ज्या पक्षाचा जो आधीचा खासदार असेल किंवा आमदार असेल त्याच्या मृत्यूनंतर त्याच्याच कुटुंबामध्ये पुढची उमेदवारी दिली जावी हा शिवसेनेचा आग्रह पहिल्यापासून कायम आहे. म्हणजे केवळ मी तुम्हाला उदाहरण देईन की यांच्या गोपीनाथ मुंडेंचं ज्या वेळेला निधन झालं त्यावेळेलाही त्यांच्याच घरामध्ये दिल्या जाव्यात अशा पद्धतीचं, म्हणजे ही जी शृंखला आहे आणि त्या वेळेला शिवसेनेने त्यांच्यासमोर उमेदवार, तेव्हा तुम्ही भाजपवर अविश्वास दाखवला की तुम्ही चिंतामण वणगा यांच्या मुलाला तिकीट देत नाही आहात, वणगा कुटुंबियांवरती अन्याय करता आहात, मग आम्ही उलट वणगा कुटुंबाला जवळ करून त्यांच्या मुलाला उमेदवारी देत आहोत. मग त्या मुलाला पोटनिवडणुकीत उभं केल्यानंतर आता जी निवडणूक होते इथे उमेदवारी श्रीनिवास वणगा यांना का दिली गेली नाही? सर, मी पुन्हा आपल्या विधानाचं खंडन करेन की त्यावेळेला शिवसेना श्रीनिवास वणगा यांच्याकडे नव्हती गेली, तर श्रीनिवास वणगाला असं वाटलं की माझ्यावर अन्याय झालेला आहे, किंबहुना ज्या वेळेला अशा पद्धतीची पोटनिवडणूक होते त्या वेळेला त्यांच्याच घरातल्या एखाद्या उमेदवाराला दिली जावी अशा पद्धतीचं. म्हणजे आमच्याकडचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर ज्या वेळेला घोडासाहेबांचं निधन झालं त्यावेळेला अमित घोडाला, आणि मग सर्वांनी एकमुखाने आपण पाठिंबा दिला पाहिजे ही एक भावना जी आहे, कारण तो जो समय असतो तो त्यावेळेला सांत्वनाची जी वेळ आणि एक 7-8 महिन्याचा कालखंड हा काही खूप जास्त कालखंड नव्हता, आणि त्यामुळे त्यावेळेला श्रीनिवासला जे वाटलं की कुठेतरी भारतीय जनता पार्टीने माझ्याकडे बघायला हवं होतं, कदाचित त्याला असं वाटलं असेल की माझ्याकडे नाही बघितलं गेलं, म्हणून श्रीनिवास वणगा ज्यावेळेला मातोश्रीला आले त्यावेळेलाही सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चाचपणी केल्यानंतरच आपण या पद्धतीचा निर्णय घेतला. आजीव पाटील, तुम्हाला काय बोलायचंय? सगळ्यात महत्वाचं, श्रीनिवास वणगांवर अन्याय झाला म्हणून न्याय देण्यासाठी यांनी त्यांना पुढे केलं, पण यावेळी तर त्यांनी सांगितलं का माझी इच्छा नाही, जर त्यांची इच्छा लोकसभा लढवायची नव्हती तर बीजेपीची ही सीट सोडायला पाहिजे होती शिवसेनेने. हा मोठा त्यांचा त्यांनी सगळ्यात त्याच्यात पुढे सांगतो, श्रीनिवास वणगा पहिला आमच्याकडे आलेले आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना भेटले,
त्यांनी त्यांना समजावलं. इव्हन त्यांच्या वरिष्ठांना सांगितलं की ह्यांना बघा, ह्यांचं असं असं म्हणणं आहे, ह्यांना न्याय द्या. पण पक्षात घेतलं नाही किंवा त्या पक्षातनं फोडण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की जर यावेळी शिवसेना देणार नव्हती, त्यांना तिकीट किंवा त्यांची इच्छा नव्हती, तर हा मतदारसंघ बीजेपीला सोडण्यास हरकत नव्हती. दुसरा मगाशी विषय झाला पालघर निवडणुकीचा. पालघर निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्षाचा उमेदवार पाडला गेला आणि तिथे कुठल्याही प्रकारे गावीत प्रचाराला गेले नाही, कारण पोटनिवडणुकीमधला त्यांचा राग होता त्या शिवसैनिकांवर, म्हणून ते तिकडे गेले नाही आणि त्यामुळे त्यांचा शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पडला. प्रशांत पाटील मला थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे, यालाच बदलून याच कॉन्टेक्स्ट मध्ये. जेव्हा मतदारसंघ सोडला जातो मित्र पक्षाला, तेव्हा तिथली भाजपची पक्ष संघटना पोरकी नाही झाली का? नाही, असं मी अजिबात मानणार नाहीये. परत सांगतोय की मतभेद असू शकतात, मनभेद होत नाही. आमचे मतभेद असतील जे आता पूर्णपणे संपलेले आहेत, परंतु लक्षात घ्या पूर्णपणे ज्यावेळी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला तर त्यावेळी आमची पक्ष संघटनेच्या आमच्या विविध मीटिंग झाल्या. त्यामध्ये आपले जे काही कार्यकर्ते आहेत, जे खालच्या लेवलला काम करतात, जे रूटला काम करतात, त्यांनी आपापली मतं मांडली तिकडे. काहींनी विरोधात मांडली, काहींनी त्याच्या बाजूनी मांडली, परंतु सगळ्यांचं ऐकलं गेलं. आणि त्याच्यानंतर आपली पक्ष संघटना बरोबर ठेवून आणि ती सुद्धा, आणि पुन्हा मी सांगतोय आमचं सर्वात ध्येय काय, तर या देशाचे पुन्हा पंतप्रधान हे नरेंद्र मोदी व्हायला पाहिजेत, हे अंतिम ध्येय. आणि मग या ध्येयाकडे जाताना जर थोडं बहुत काही पुढे मागे करायचं असेल तर ते करावं, अशासाठी हा घेतलेला निर्णय आहे. आणि राजेंद्र गावित हे आमचेच आहेत ना, हे महायुतीचे. प्रशांत पाटील ऐका ना, प्रशांत पाटील ऐका प्रश्न ऐका. प्रश्न असा आहे की पालघर मतदारसंघाचे विद्यमान खासदार कोण होते, तर राजेंद्र गावित होते. मतदारसंघ कोणाकडे होता, भाजपकडे होता. आग्रह कोणी केला, मतदारसंघ आमच्याकडे द्या, शिवसेनेने केला. शिवसेना बरोबर आहे. शिवसेना जेव्हा पालघर मतदारसंघासाठी आग्रह करते तेव्हा त्यांच्याकडे सक्षम उमेदवार आहे हे गृहीत धरूनच आग्रह करते ना. मग असं होत नाही ना की मतदारसंघ सोडला आणि आपला खासदार आणि उमेदवारी पळवला. नाही, पळवणं नाही. तुम्ही चुकीचा शब्द वापरताय. जर तुम्ही राजेंद्र गावित ज्यावेळी उद्धव साहेबांकडे शिवबंधन बांधत होताना आपण व्यवस्थित नीट फोटोत बघितलं नाही. आमचे स्वतःचे राज्यमंत्री माननीय चव्हाण साहेब सुद्धा त्या तिकडे होते. हा एक एकत्र होऊन घेतलेला निर्णय आहे पालघरच्या विकासासाठी, पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी. राजेंद्र गावित हे सक्षम उमेदवार आहे. हे मी सुद्धा बऱ्याच वेळा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा ज्यावेळी पक्षाचे शिवसेनेचे विविध लीडर आले त्यांच्याकडे आम्ही मांडलं की ही आम्हाला सीट द्यावी, आपण हट्ट करू नये. परंतु ज्यावेळी हे मनोमिलन झालं, ज्यावेळी हे सर्व झालं, त्यावेळी रवींद्र चव्हाणजी पण तिकडे हजर होते. हा दोन्ही मोठ्या नेत्यांनी घेतलेला एक चांगला त्याच्यातला विकल्प आहे आणि तो पालघर जिल्ह्यासाठी घेतलेलं हे पाऊल आहे असं माझं मत. ठीक आहे, म्हणजे हे शिव भाजप बंधन बांधलं गेलेलं आहे. शिवबंधन नाही, शिव भाजप बंधन. महायुतीचं शिव भाजप. किरीट सोमय्यांबद्दल काय किरीट सोमय्यांचा प्रश्न कुठं आला इथे? किरीट सोमय्यांना न्याय वेगळा दिला, मग तिकडे एकत्र शिवबंधन, मग तिकडे पण तो धर्म पाळायला पाहिजे होता. मुळात आपण जे म्हणालात ना की श्रीनिवास वणगावरती अन्याय केलेला आहे, तर त्याचं मी तुम्हाला सांगू इच्छेन की मुळात शिवसेनेनं पालघरची जी जागा आहे ती स्वतः यासाठीच मागून घेतली की श्रीनिवास वणगावर अन्याय होऊ नये. केवळ श्रीनिवास वणगा ह्या नजरेसमोर ठेवूनच माननीय पक्षप्रमुखांनी म्हणूनच तो निर्णय घेतला होता. आणि एकदा तो शब्द दिलेला आहे, तो शब्द शिवसेना शेवटपर्यंत पाळते, हा आजवरचा इतिहास आहे. ठीक आहे, आता उमेदवारीचं झालेलं आहे. मी थेट प्रश्न विचारतोय आजू पाटलांना. आजू पाटील, उमेदवार जाहीर करावा लागेल. मला एक कळत नाही, म्हणजे तुमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी आहे, तिथल्या लोकांना सुद्धा तुमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी माहीत झाली असेल काळाच्या ओघात, तो भाग वेगळा, ती चर्चा वेगळी. पण आपला उमेदवार राहतोय, दुसरा उमेदवार प्रचाराला लागलेला आहे, तो घरी घरी फिरतो आहे, तो आता उमेदवारी अर्ज भरायची तारीख सुद्धा जवळ येते तरी सुद्धा आपला उमेदवार नाही. मग प्रचार पुढे कसा सरकतोय? बहुजन तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाआघाडीत आम्ही सगळ्यांना विचार विनिमय करूनच उमेदवार जाहीर करतो. दरवेळीप्रमाणे आम्ही तो ज्यावेळी फॉर्म भरणार त्यावेळीच जाहीर करू.
आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात दिवसाला जर बैठका होत असतील तर आमच्या होतात. प्रत्येक विभागामध्ये आमच्या बैठका चालू झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या लोकांच्या गाठीभेटी, नुसत्या गाठीभेटी नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये बैठका चालू झालेल्या आहेत. आणि प्रत्येक बैठकीला उपस्थिती बघाल तर ह्यांच्या जाहीर सभेला जेवढी उपस्थिती असते तेवढी आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला असते. आणि आमचा प्रचार सगळ्यात महत्त्वाचं, निवडणुकीला हे लोकांकडे जातात. आम्ही 365 दिवस लोकांकडे जात असतो, त्यामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये फार करावं लागत नाही. ठीक आहे, म्हणजे बहुजन विकास आघाडीची शिट्टी वाजवणारा जो उमेदवार आहे तो अजून जाहीर व्हायचा आहे, पण बहुजन आघाडीचा प्रचार चाललेला आहे. दत्तू गव्हाणकर, मला या निमित्तानं ही जी जागा काँग्रेसनं बहुजन विकास आघाडीला सोडून महाआघाडीत त्यांना घेतलेला आहे त्याकडे सुद्धा बघायचं आहे. काँग्रेसनं काही निर्णय हे खरंच खूप मोठ्या मनानं घेतलेले आहेत. म्हणजे एकतर केवळ प्रतिष्ठा म्हणून नाही तर जागेचं मेरिट बघून आणि तिथं आपली ताकद बनवून तुम्ही पालघर मतदारसंघ बहुजन विकास आघाडीला सोडला. सांगलीमध्ये सुद्धा तेच केलं की तुम्ही तिथं बघितलं की आपल्याकडे सक्षम उमेदवार दिला तरी भाजपच्या समोर कदाचित आपली कोंडी होईल म्हणून राजू शेट्टी यांना काँग्रेसचा उमेदवार आता दिलेला आहे, विशाल पाटील, म्हणजे वसंतदादा पाटलांचे नातू. तर काँग्रेसनं ह्या ज्या 3-4 जागा सोडलेल्या आहेत किंवा प्रकाश आंबेडकर आले असते तर आणखीन जागा सोडायची तयारी होती. तुम्ही कसं बघता याकडे? म्हणजे पक्षाच्या जागा ह्या 6 ते 7 पर्यंत राहत आहेत, पण 2 ते 3 जागा ह्या मित्र पक्षाच्या काँग्रेसला मिळते आणि काँग्रेसची जी टॅली आहे कदाचित 7-8 जागांमध्ये जाईल, पण त्यातल्या 3-1 जागा ह्या मित्र पक्षांच्या असतील असं दिसतंय. आदरणीय राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्याच्या नंतर या ठिकाणी आमचा एकच आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांची जी युती आहे या युतीला पराभूत करणं या उद्देशानेच आम्ही संपूर्ण महाआघाडी या ठिकाणी केलेली आहे. मगाशी मी तुम्हाला सांगू इच्छित होतो की या महाआघाडीच्या दणक्यानेच भारतीय जनता पार्टी घाबरलेली आहे. बिहारमध्ये त्यांचे 22 खासदार जिंकलेले असताना त्या ठिकाणी त्यांनी फक्त 17 जागा घेतल्या, म्हणजे जिंकलेल्या 5 जागा त्यांनी कमी केल्या. या ठिकाणी पालघरच्या ठिकाणी जिंकलेली जागा दबावाखाली त्यांनी समोरच्या पक्षाकडे उमेदवार नसतानाही शिवसेनेला देऊ केली, आपला उमेदवार तिथे पाठवला, त्याला उमेदवारी दिली. म्हणजे यांचं वातावरण भयभीत झालंय. महाआघाडीच्या दणक्याने यांना आता भीती निर्माण झाली आहे की यापुढे 2019ला आपल्याला काच्या बोशा गुंडाळावं लागणार आणि मोदीजींना बहुतेक झोला उठा के जाएंगे, त्यांना जावं लागणार असंच हे दिसतंय. मला तरी असं वाटत नाहीये. मोदी हे ब्रँड आहेत, पण हे बघा, देशाचा जर का निवडणुकांचा इतिहास बघितला तर कोणीही असा दावा करू शकत नाही की शेवटच्या दिवसापर्यंत निकालापर्यंत ही निवडणूक कशी फिरेल. काहीही होऊ शकतं. पण सध्या तरी जसं ज्योतिताईंनी हसून दाद दिली त्यानुसार सेना भाजपचं पारडं देशात आणि महाराष्ट्रात जड दिसतंय. पण काही इंटरेस्टिंग लढती जशी पालघरची लढत आहे इथे उलटफेर होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र.